शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी. जयंतीनिमित्त दारव्हा येथे विशेष व्याख्यान संपन्न. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बहुमूल्य कार्याचे स्मरण करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल नेर परसोपंत आणि जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता संपन्न झाला. माननीय श्री प्रवीण भोयर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्व कसे वाढवले आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थासारख्या संस्थेची स्थापना करून समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षणाची गंगा कशी पोहोचली यावर सविस्तर विवेचन केले. त्यांचे कार्य आजही आपल्यासाठी दीपस्तंभासारखे आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्राचार्य श्री दिनेश नरवडे, प्रमुख पाहुणे मान्य श्री शशिकुमार देशमुख, मुख्याध्यापक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा व मान्य श्री मोहन मडावी, मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल नेर परसोपंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्य मुख्याध्यापक श्री मोहन मडावी यांनी प्रास्ताविक करून या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे संचालन कुमारी मंजुषा निर्वळ यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्री दिनेश नरवडे यांनी डॉक्टर भाऊसाहेबांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री रितेश निमकर यांनी उपस्थितांचे आभार मानून आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री अश्विन पोच्छी, श्री विजय बोकडे, श्री रितेश निमकर आणि श्री प्रशांत ढाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच श्री भगत सर, श्री SW राठोड सर, श्री YN राठोड सर, श्री PK ढवस सर, श्री खंडारे सर, श्री राऊत सर, श्री फेंडर सर, श्री शेख सर आणि श्री मोरे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कारण उच्च विद्यापीठ होते, स्वतः दोघांची तुम्ही वेशभूषा बघितली तर चांगले कपडे सुद्धा ते चांगले घालायचे. गरिबीतून वर आलेले होते, शिक्षणातून कष्ट करून त्यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांनी शेती घाण करून त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं. आणि काय झालं की त्यांच्या जीवनामध्ये एक कलाटणी आली. तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी शिक्षणाची सोय कोण केली सुरुवातीला? पहिले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली आहे का नाही? त्याचीच प्रेरणा घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये सुद्धा शिक्षणाचं मोठं दालन तुमच्या आमच्या बहुजन कष्टकरी शेतकरी मुलांसाठी उघडलेलं होतं. तुम्हाला माहित आहे ते शाहू महाराज 1817 मध्ये खामगाव येथे आले होते. त्यावेळेस भाऊसाहेब नुकते ग्रॅज्युएट वगैरे झाले होते, परदेशात जायचे होते आणि त्यांना माहीत झालं की बाबा एक समाजसेवक, थोर समाजसेवक छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी आलेले आहे. ते त्यांचं व्याख्यान ऐकायला त्या ठिकाणी गेले. काय ऐकायला गेले? तर तुम्ही आज आमचं व्याख्यान ऐकायला गेली तसं ते सुद्धा त्या ठिकाणी व्याख्यान ऐकायला गेले. व्याख्यान ऐकायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या शाहू महाराजांनी सांगितलं की मी माझ्या भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था केली. कष्टकरी शिक्षणाशिवाय तरुणोत्तर नाही. तुम्हाला माहिती आहे विद्येनावधी सगळं माहिती आहे तुम्हाला की नाही, सांगायची गरज नाही. त्या महात्मा फुलेची प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी जेव्हा आपल्या भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था केली, त्यांनी या भागातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही सुद्धा या विदर्भाला मागासलेला विदर्भ आहे, त्या वराड प्रांत म्हणाले त्यावेळेस, त्या वराड प्रांतामध्ये तुम्ही सुद्धा काय करा, शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांसाठी करायला पाहिजे. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. वाटल्यास मी माझ्या राज्यातर्फे मदत करण्यास तयार आहे. ही गोष्ट काय केली, डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या मनावर भिडून गेली आणि त्यांनी तिथेच गाठ बांधली म्हणून तिथं ठरवून टाकलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही जीवन चरित्र महापुरुषांचे गेलो त्यातून तुम्हाला काय शिकायचं आहे हे महत्वाचं आहे. काय केलं त्यांनी? पहिले ठरवलं. तुम्ही बघितलं आता कार्यक्रमाला ठरला होता कार्यक्रम ठरल्या त्यानुसार आपण इथं आलो. मला थोडासा उशीर झाला काही तांत्रिक कारणामुळे, पण या ठिकाणी कार्यक्रम होऊन राहिला की नाही, ठरवलं, सगळ्यांनी सांगितलं की कार्यक्रम होते की नाही. तुम्ही कोणाच्या लग्नाला गेले असेल, लग्न गरीबाचं असो श्रीमंताचं असो, लंगड्याचं असो, डुल्याचं असो, काळ्याचं असो, गोऱ्याचं असो,